डायबिटीजला करू नका नजरअंदाज, कारण अनियंत्रित डायबिटीजमुळे हृदय, किडनी आणि शरीरातील इतर महत्त्वाच्या अवयवांना इजा पोहोचू शकते. तुमचे आयुष्य होऊ शकते त्रस्त. म्हणूनच चला जाणून घेऊया डायबिटीज आणि हृदयाच्या आजारांच्या व्यवस्थापनाविषयी प्रत्येक गोष्ट देश आणि आपल्या लातूर शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर अभिजित गोविंद मुगळीकर यांच्याकडून रविवार 26 जुलै 2026 रोजी दुपारी 1:20 एबीपी माझावर. अधिक माहितीसाठी डायबिटीज डायलॉग या फेसबुक पेजला लॉग इन करायला विसरू नका. आणि रिपीट टेलिकास्ट शुक्रवार 31 जुलै 2026 रोजी रात्री 8 वाजल्यापासून फेसबुक लाईव्हवर पुन्हा प्रक्षेपण. A public awareness initiative. नमस्कार, मी विदुला. डायबिटीज डायलॉग या टॉक शो मध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. अलीकडच्या काळात भारतात डायबिटीसच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ होते. म्हणूनच भारताला डायबिटीसची राजधानी म्हणून देखील ओळखलं जातं. डायबिटीजमध्ये हृदयरोग अगदी कॉमन आहे. अनकंट्रोल डायबिटीजमुळे आपल्या शरीरातील मेंदू, त्वचा, डोळे, किडनी यासारख्या महत्त्वपूर्ण शरीराच्या अंगावरती परिणाम होऊ शकतो. याच गोष्टी लक्षात घेऊन भारतीयांमध्ये हृदयविकाराबाबत जागरूकता व्हावी, त्याचबरोबर मधुमेहाबद्दल जागरूकता निर्माण व्हावी म्हणून भारतातील आदरणीय इंडियन मेडिकल फेटर्निटी यांच्या संयुक्त विद्यमाने डायबिटीज डायलॉग यासारखा अनोखा उपक्रम सुरू करण्यात आला. डायबिटीज डायलॉग या उपक्रमांतर्गत भारतातील सुप्रसिद्ध डायबेटॉलॉजिस्ट आपल्याला डायबिटीसची लक्षणे, त्यामुळे होणारे दुष्परिणाम आणि त्यावरचे प्रतिबंध याबद्दल अधिक माहिती देतील. याच पार्श्वभूमीवर आज आपल्यासोबत आहेत भारतातील तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध डायबेटॉलॉजिस्ट डॉक्टर अभिजित मुगळीकर. डॉक्टर अभिजित मुगळीकर हे श्री समर्थ डायबिटीज अँड डेंटल केअर सेंटर लातूर येथे डायबेटॉलॉजिस्ट आणि सल्लागार म्हणून आपली सेवा प्रदान करतात. त्याचबरोबर MIMSR मेडिकल कॉलेजमध्ये फार्माकोलॉजिस्टचे प्राध्यापक तथा विभाग प्रमुख म्हणून देखील आपली कार्य बजावतात. डॉक्टर अभिजित मुगळीकर, आजच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. खरं तर तुम्ही अनेक विद्यार्थ्यांना सुद्धा मिळवत आहात, त्याचबरोबर तुम्ही एक सल्लागार म्हणून देखील काम करत आहात. अशा विविध खऱ्या अर्थाने भूमिका आपण बजावत आहात. मला असं विचारायचं आहे की आपण या कार्यक्रमाला सुरुवात करूच, पण आम्हाला थोडीशी तुमची माहिती सुद्धा जाणून घ्यायची आहे. नमस्कार, मी डॉक्टर अभिजित मुगळीकर, मधुमेह तज्ज्ञ, लातूर. मागील 15 ते 20 वर्षापासून मी लातूर या शहरात मधुमेह तज्ज्ञ म्हणून प्रॅक्टिस करत आहे. आणि प्रॅक्टिस करताना नुसतेच मधुमेह रुग्णाला ट्रीटमेंट न देता बरेचसे जनजागृतीपर व्याख्यान देतो. जनजागृतीपर कार्यक्रमसुद्धा आयोजित केले जातात. याचं कारणच असं आहे की मधुमेहामध्ये नुसतीच ट्रीटमेंट किंवा उपचार देऊन उपयोग नाही, तर त्यांच्यामध्ये जनजागृती म्हणून होणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. जसं की मधुमेहाबद्दलचे गैरसमज दूर होणं गरजेचं आहे. आणि मधुमेहामध्ये ट्रीटमेंट देताना जो अडसर समजला जातो किंवा अडथळा समजला जातो, त्याला आम्ही हायपोग्लायसिमिया असं म्हणतो. आणि त्याची भीती असल्यामुळेच बरेचसे रुग्ण हे ट्रीटमेंट घेण्यास नाकारतात किंवा बरेचसे रुग्ण हे ट्रीटमेंट व्यवस्थितरित्या घेत नाहीत. तर याच कारणासाठी म्हणून आपण आजचा कार्यक्रम हा हायपोग्लायसिमिया यावरच आधारित आहे. डॉक्टर, आता जसं तुम्ही म्हणालात की लो ब्लड शुगर किंवा हायपोग्लायसिमिया म्हणजे नेमकं काय, याबद्दल तुम्ही काय सांगाल? मधुमेहाचं निदान करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला आपण रक्तातलं साखरेचं प्रमाण तपासू. आणि हे रक्तातलं साखरेचं प्रमाण तपासताना जर रक्तातलं साखरेचं प्रमाण जास्त असेल तर त्या व्यक्तीला मधुमेह झाला आहे असं आपण निदान करतो. आणि हा मधुमेह रुग्णासाठी त्याचा उपचार करण्यासाठी बऱ्याच वेळी इन्सुलिन आणि औषध गोळ्या या द्याव्या लागतात. या इन्सुलिन आणि औषध गोळ्यामुळेच बऱ्याच वेळेस त्या व्यक्तीचं रक्तातलं साखरेचं प्रमाण हे नियंत्रित न राहता बऱ्याचशा अंशी हे लो होतं, बऱ्याचशा अंशी हे कमी होतं. त्यालाच हायपोग्लायसिमिया किंवा लो ब्लड शुगर असं म्हणतात. पण हे लो ब्लड शुगर कधी म्हटलं जातं? 3 प्रकारे आपण सांगितलं जाऊ शकतं की हायपोग्लायसिमिया किंवा लो ब्लड शुगर त्या व्यक्तीमध्ये झालेलं आहे. एक, हायपोग्लायसिमिया किंवा लो ब्लड शुगरची लक्षणे असावीत. दुसरं, रक्तातलं साखरेचं प्रमाण तपासल्यानंतर ग्लुकोमीटरने ते साधारणपणे 70 ते 80 पेक्षा कमी असावं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला हायपोग्लायसिमिया झालेला असेल, त्याची लक्षणे असतील आणि त्या व्यक्तीला जर शर्करायुक्त पदार्थ दिले तर नक्कीच रक्तातलं साखरेचं प्रमाण हे वाढलेलं असेल. असं जर असेल तर नक्कीच त्या व्यक्तीला हायपोग्लायसिमिया किंवा लो ब्लड शुगर झाला असं आपण म्हणतो. हे बऱ्याच वेळेस आपण नॉर्मल इंडिव्हिज्युअल सुद्धा अनुभवतो. जर तुम्ही उपवास केला असेल, जर दिवसभर तुम्ही काही खाल्लेलं नसेल, तरी सुद्धा तुम्हाला रक्तातलं साखरेचं प्रमाण कमी होऊन हायपोग्लायसिमिया किंवा लो ब्लड शुगरची लक्षणे आढळून येतात. लो ब्लड शुगर किंवा हायपोग्लायसिमियाची लक्षणे कोणती असतात? हायपोग्लायसिमिया किंवा लो ब्लड शुगर याची लक्षणे काय आहे? मधुमेह झाल्यानंतर जशी वेगळी लक्षणे असतात, म्हणजे रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढल्यानंतर जशी एखाद्या व्यक्तीला लक्षणे असतात, त्याच पद्धतीने लो ब्लड शुगर किंवा हायपोग्लायसिमिया झाल्यानंतर सुद्धा काही लक्षणे त्या व्यक्तीमध्ये आढळून येतात. उदाहरण द्यायचं तर त्या व्यक्तीला हातापायाला थरकाप सुटतो,
घाम फुटतो, छातीत धडधड वाढते, बऱ्याच व्यक्तींना चक्कर येतात आणि जर ही रक्तातलं साखरेचं प्रमाण अगदी 20 किंवा 30 पर्यंत गेलं तर बऱ्याचशा व्यक्ती ह्या बेशुद्ध सुद्धा होतात. तर असे अनेक लक्षणे दिसून येतात ज्यामुळे की आपल्याला आपण जाणू शकतो की या व्यक्तीला हायपोग्लायसिमिया किंवा लो ब्लड शुगर झालेले आहे किंवा नाही. चिडचिड होणे, थरकाप येणे हातापायाला, घाम फुटणे, छातीत धडधड होणे किंवा चक्कर येणे, बऱ्याचशा व्यक्ती ह्या कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही. अशी बरीचशी लक्षणे आहेत ज्यावरून तुम्ही निदान करू शकता की या व्यक्तीला लो ब्लड शुगर किंवा हायपोग्लायसिमिया झालेला आहे. डॉक्टर आता तुम्ही म्हणालात की कारण तर लो ब्लड शुगर किंवा हायपोग्लायसिमियाची नेमकी कारणं कोणती असतात? मधुमेहामध्ये मी जसं आधीच सांगितलं की रक्तातलं साखरेचं प्रमाण हे जास्त झाल्यामुळे मधुमेह होतो आणि त्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे नियंत्रित ठेवण्यासाठी म्हणून आपल्याला औषध गोळ्या किंवा इन्सुलिनचा वापर करावा लागतो. आणि ज्यावेळेस आपण इन्सुलिन किंवा औषध गोळ्या देतो त्यावेळी त्या रुग्णाची साखर ही कमी होते. यामध्ये जर काही व्यक्तींनी जेवणाच्या वेळा आणि इन्सुलिनच्या वेळा किंवा औषध गोळ्यांच्या वेळा या जर व्यवस्थितरित्या पाळल्या नाहीत तर त्या व्यक्तीमध्ये हायपोग्लायसिमिया किंवा लो ब्लड शुगर होण्याची शक्यता असते. दुसरी गोष्ट की बऱ्याच वेळेस एक्सरसाइज किंवा व्यायाम करायला डॉक्टर सांगतात ज्यामुळे की तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे नियंत्रित होते. पण जर स्ट्रेनियस एक्सरसाइज किंवा विगरस एक्सरसाइज तुम्ही करत असाल आणि तशा वेळेस सुद्धा तुमच्या मांसपेशी ह्या ग्लुकोज युटिलाइज करतात आणि त्यामुळे सुद्धा तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे कमी होऊ शकतं. म्हणून एक्सरसाइज करताना सुद्धा ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे. एखादी व्यक्ती जर स्ट्रेनियस किंवा विगरस एक्सरसाइज करत असेल तर त्या व्यक्तीला सुद्धा हायपोग्लायसिमिया किंवा लो ब्लड शुगर होण्याची शक्यता असते. तिसरी गोष्ट, बऱ्याच वेळेस मधुमेह हा नियंत्रण नसल्यामुळे दुष्परिणाम आढळून येतात. जसं तुम्ही पहिल्यांदाच सांगितलं की किडनी, नसा, धमन्या याच्यावर सुद्धा दुष्परिणाम होतात, यकृतावर सुद्धा दुष्परिणाम होतो. आणि अशी व्यक्ती जर असेल ज्या व्यक्तीवर मधुमेहामुळे किडनी किंवा यकृतामध्ये दुष्परिणाम झालेला असेल आणि अशा व्यक्तीमध्ये जर औषध मात्रा दिली गेली तरी सुद्धा हायपोग्लायसिमिया किंवा लो ब्लड शुगर होण्याची शक्यता असते. आणि चौथी गोष्ट म्हणजे बऱ्याच अंशी असं होतं की ज्यावेळेस निदान होतं मधुमेहाचं त्यावेळेस त्या व्यक्तीची रक्तातलं साखरेचं प्रमाण हे 250-300 हे खूप जास्त असतं आणि डॉक्टर इन्सुलिन किंवा औषध गोळ्या सुरू करतात आणि तशामुळे सुद्धा तेच औषध गोळ्या, तेच इन्सुलिन, तेवढीच मात्रा, तेवढाच डोस हा कंटिन्यूस घेतला गेला आणि जर वेळोवेळी तपासणी केली गेली नाही तरी सुद्धा त्या व्यक्तीला हायपोग्लायसिमिया किंवा लो ब्लड शुगर असं होऊ शकतं. डॉक्टर, लो ब्लड शुगर किंवा हायपोग्लायसिमियाची उपचार पद्धती कुठली असते? आपण कुठले उपचार करू शकतो? खरं तर मधुमेहामध्ये इन्सुलिनच्या वेळा पाळल्या, जेवणाच्या वेळा पाळल्या तर तुम्हाला हायपोग्लायसिमिया होणार नाही. म्हणूनच वेळोवेळी तपासणी करणं, तुमच्या मधुमेह तज्ज्ञांचा, फिजिशियनचा सल्ला घेणं हे खूप गरजेचं आहे. पण अनफॉर्च्युनेटली, दुर्दैवानं समजा एखाद्या रुग्णाला हायपोग्लायसिमिया किंवा लो ब्लड शुगर झालीच तर काय करावे? तर त्यासाठी म्हणून रूल ऑफ थंब असं सांगितलं जातं की 15चा रूल आहे. म्हणजे 15 ग्रॅमचं शर्करायुक्त कोणताही पदार्थ जर त्या व्यक्तीला दिला आणि 15 मिनिटानं जर ग्लुकोमीटरवर त्या व्यक्तीची रक्तातली साखरेचे प्रमाण तपासायचे. त्यानंतर समजा त्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे वाढलं तर परत तुम्हाला शर्करायुक्त पदार्थ देण्याची गरज नाही. पण ते जर कमीच होत असेल तर पुन्हा 15 ग्रॅमचं शर्करायुक्त पदार्थ किंवा साखर किंवा ग्लुकोज हे देणं गरजेचं आहे. आणि असं करून सुद्धा एखाद्या व्यक्तीची जर रक्तातलं साखरेचं प्रमाण हे वाढत नसेल आणि रक्तातलं साखरेचं प्रमाण हे 20-30 पेक्षा सुद्धा कमी होत असेल तर त्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणं हेच खरं संयुक्तिक ठरू शकतं. म्हणून हायपोग्लायसिमिया हे बऱ्याच वेळी संकट किंवा कॉम्प्लिकेशन किंवा दुष्परिणाम असंही म्हटलं जातं. तर उपचार करताना एवढं लक्षात ठेवणं गरजेचं आहे, एखाद्या व्यक्तीला हायपोग्लायसिमिया किंवा लो ब्लड शुगरचे जर लक्षणं आढळून आले तर तातडीने लगेच त्या व्यक्तीला शर्करायुक्त 15 ग्रॅम, आता 15 ग्रॅम शर्करायुक्त म्हणजे काय, तर नॉर्मल इंडिव्हिज्युअलना 15 ग्रॅम हे समजू शकत नाही. त्यामुळे आपण 1 टेबलस्पून जर लक्षात ठेवला तर त्या टेबलस्पून सुद्धा किंवा टीस्पून जर असेल 3-4 टीस्पून जरी साखर त्या व्यक्तीला खाऊ घातली तरी नक्कीच 15 ग्रॅमची होते. बऱ्याच वेळेस मेडिकल स्टोअरमध्ये तुम्हाला हायपो टॅब म्हणून टॅबलेटसुद्धा मिळतात आणि ती टॅबलेट साधारणपणे 4 ते 5 ग्रॅमची असते. या टॅबलेटसुद्धा तुम्ही 3 ते 4 जर टॅबलेट्स दिल्यात रुग्णाला तरी ते 15 ग्रॅम शर्करा होऊ शकते. आणि 15 ग्रॅम दिल्यानंतर 15 मिनिटांनंतर तुम्ही रक्तातलं साखरेचं प्रमाण तपासा आणि ते जर वाढलेलं असेल तर नंतर द्यायची गरज नाही. पण ते जर कमी होत असेल तर पुन्हा तुम्हाला ही प्रोसेस रिपीट करणं गरजेचं आहे. आणि एवढं करून सुद्धा जर रक्तातलं साखरेचं प्रमाण हे कमीच होत असेल तर मात्र त्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणं गरजेचं आहे. कारण हायपोग्लायसिमियाचे सुद्धा वेगळे वेगळे प्रकार असतात. जसं आपण मधुमेहाचे प्रकार म्हणालो
त्याच पद्धतीने हायपोग्लायसिमिया हा सुद्धा सिव्हिअर किंवा अतिशय जास्ती प्रकारचा होऊ शकतो आणि त्यामुळे रुग्णाला बेशुद्ध होऊन कदाचित रुग्ण दगावू सुद्धा शकतो. डॉक्टर, आता तुम्ही उपचारांबद्दल बोललात, पण सर्वात महत्त्वाचं आहे प्रतिबंधात्मक उपाय किंवा उपचार. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? आपण जसं म्हणतो प्रतिबंध म्हणजेच उपचार. हायपोग्लायसिमिया किंवा लो ब्लड शुगरमध्ये सुद्धा जर प्रतिबंधात्मक उपाय केले तर नक्कीच तुम्ही होणारा हायपोग्लायसिमिया किंवा लो ब्लड शुगर हे टाळू शकता. मी जसे कारणे सांगितली, कारणामध्ये पहिल्यांदाच सांगितलं की जर औषध गोळ्या, इन्सुलिन आणि जेवणाची वेळा जर पाळल्या गेल्या नाही तर हायपोग्लायसिमिया होण्याची शक्यता असते. आणि त्यामुळेच जर तुम्ही या वेळा पाळल्यात, म्हणजेच औषध गोळ्याच्या वेळा, इन्सुलिनच्या वेळा आणि जेवणाच्या वेळा, तर नक्कीच तुम्ही हायपोग्लायसिमिया किंवा लो ब्लड शुगरचा प्रतिबंध करू शकता. दुसरं जे आहे ते एक्सरसाइज. एक्सरसाइज करताना किंवा स्ट्रेनियस आणि विगरस एक्सरसाइज करताना जर तुम्ही एक्सरसाइजच्या सुरुवातीला, एक्सरसाइजमध्ये आणि एक्सरसाइज झाल्यानंतर तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे तपासून बघितलं तर नक्कीच होणारा हायपोग्लायसिमिया किंवा लो ब्लड शुगर हे तुम्ही टाळू शकता. आणि त्यावेळेसच जर दुर्दैवाने झालं असेल तर तुम्ही उपचारसुद्धा करू शकता आणि अशा पद्धतीने तुम्ही प्रतिबंधात्मक उपचार करू शकता. तिसरी गोष्ट, यकृत किंवा किडनी हे दुर्दैवाने जर अफेक्ट झाली असेल किंवा त्यावर दुष्परिणाम झाला असेल तर अशा वेळेसुद्धा मधुमेह तज्ज्ञ किंवा फिजिशियन्सचा सल्ला घेऊन तुमचा उपचार देताना इन्सुलिनचा डोस किंवा औषध गोळ्यांचा डोस हा जर ॲडजस्ट केला तर नक्कीच तुम्ही होणारा हायपोग्लायसिमिया किंवा लो ब्लड शुगर हा टाळू शकता किंवा प्रतिबंध करू शकता. आणि चौथं म्हणजे सुरुवातीलाच जर डॉक्टरांनी 300पेक्षा जास्त शुगर असल्यामुळे तुम्हाला जर इन्सुलिन किंवा औषध गोळ्या जर दिल्या असतील तर वेळच्या वेळेवर तपासणी करणे आणि त्यानुसार डोस ॲडजस्ट करून घेणे हे जर केलं तर नक्कीच हायपोग्लायसिमिया किंवा लो ब्लड शुगर तुम्ही टाळू शकता. आणि याचबरोबर मी असं सांगेन की प्रत्येक मधुमेही रुग्णांनी एक आय कार्ड, ज्याला मी मधुमेह ओळखपत्र असं म्हणतो किंवा डायबिटीसचं आय कार्ड असं म्हणतो, हे जर जवळ बाळगलं तर नक्कीच होणारा हायपोग्लायसिमिया तुम्ही टाळू शकता. काय आहे हे हायपोग्लायसिमिया आय कार्ड किंवा डायबिटीसचं आय कार्ड? यामध्ये फक्त तुमचं नाव आणि त्याच्या पाठीमागे मी मधुमेही रुग्ण आहे आणि मला अशी जर लक्षणे आढळून आली, जसे आपण लक्षणे पाहिले की हातापायाला थरकाप येणे, घाम फुटणे किंवा अंगाला थरकाप होणे, चक्कर येणे, तर त्यावेळेस तुम्हाला लगेच असिस्टन्स किंवा मदत ही मिळू शकते. म्हणून मी असं सजेस्ट करतो की प्रत्येक मधुमेह रुग्णांनी आणि ज्यांनी इन्सुलिन घेतले त्यांनी तर हे मधुमेह ओळखपत्र स्वतःजवळ बाळगणं हे खूप गरजेचं आहे. डॉक्टर मुगळीकर, खरं तर आता तुम्ही म्हणालात तसं सोशल मीडियाचा काळ आहे. बरीचशी गैरसमज होतात. तर या गैरसमजांबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण बरीचशी रुग्ण असतात, ते आजकाल Google किंवा कुठल्याही सोशल मीडियावरती सल्ला घेत असतात. तर याबद्दल तुम्ही आमच्या रुग्णांना किंवा आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? मधुमेहाबद्दल बरेचसे गैरसमज आहेत, पण मी हायपोग्लायसिमियाबद्दल गैरसमज असं म्हणणार नाही. मी असं म्हणेन की हायपोग्लायसिमियाबद्दल बऱ्याचशा व्यक्तींमध्ये भीती आहे. बऱ्याचशा मधुमेही व्यक्तींमध्ये सुद्धा भीती आहे. कारण आपण उपवास केल्यानंतर सुद्धा बऱ्याच वेळेस हायपोग्लायसिमियाची लक्षणे अनुभवतो. त्याच पद्धतीने एखादी मधुमेही व्यक्ती जर इन्सुलिन किंवा औषध गोळ्या घेत असेल तर त्यांची सुद्धा रक्तातलं साखरेचं प्रमाण कमी होण्याची शक्यता खूप जास्त असते. आणि ही भीती बाळगूनच बरेचसे व्यक्ती हे इन्सुलिन किंवा औषध गोळ्या याला टाळतात. तर मी एवढाच सल्ला देईन की याला संकट न समजता किंवा याला दुष्परिणाम न समजता तुम्ही रक्तातलं साखरेचं प्रमाण एकदम वाढूसुद्धा देऊ नये आणि कमीसुद्धा होऊ देऊ नये. यासाठी म्हणून तुमच्या मधुमेह तज्ज्ञांचा सल्ला घ्या, औषधं वेळच्या वेळेवर घ्या, इन्सुलिन वेळच्या वेळेवर घ्या आणि त्याच प्रमाणे जेवणाच्या वेळासुद्धा पाळा. हे जर केलं तर नक्कीच हायपोग्लायसिमिया किंवा लो ब्लड शुगरची भीती तुमच्या मनात राहणार नाही आणि तुमची शुगर ही नॉर्मल होऊन तुम्ही होणारे दुष्परिणामसुद्धा टाळू शकाल. डॉक्टर, लो ब्लड शुगर किंवा हायपोग्लायसेमिया संकटात संधी कशी असू शकते? कारण आता तुम्ही सांगितलं तर त्याप्रमाणे नेमकं संकटात संधी याबद्दल तुम्ही काय सांगाल? त्यासाठी मी एक केस सांगतो. माझ्याकडे मागच्याच महिन्यात एक रुग्ण आला होता. 6 महिन्यापूर्वी त्या रुग्णाला साधारणपणे 300च्या वर शुगर असल्यामुळे इन्सुलिन देण्यात आलं. पण 6 महिन्यानंतर तो फॉलोअपसाठी आलाच नाही आणि मागच्या महिन्यात आला. त्यावेळेस त्याला हायपोग्लायसेमिया किंवा लो ब्लड शुगरची लक्षणे होत होती. म्हणजे उदाहरणच हातापायाला थरकाप येणे, घाम फुटणे, छातीत दडदड होणे. 6 महिने फॉलोअप न घेतल्यामुळे आणि सुरुवातीला 300 शुगर असल्यामुळे जो इन्सुलिनचा डोस दिला गेला होता, तोच डोस त्या व्यक्तीने कंटिन्यू केल्यामुळे त्याला हायपोग्लायसेमियाची लक्षणे येत होती. आणि म्हणूनच मी असं म्हणतो की संकटात सुद्धा तुम्हाला संधी आहे. त्या व्यक्तीला आपण इन्सुलिनचा डोस कमी केला, इन्सुलिन जर स्टॉप केलं तर नक्कीच हायपोग्लायसेमिया होणार नाही. असं प्रत्येकच व्यक्तीनं करणं चुकीचं आहे. ॲक्च्युली तुम्हाला जर हायपोग्लायसेमिया झाला तर तुम्ही तुमच्या मधुमेहाचा सल्ला घेणं
फिजिशियनचा सल्ला घेणं आणि ते कदाचित तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे कमी झालेलं आहे बघून इन्सुलिनचा डोस कमी करू शकतील. बरेचसे असे रुग्ण आहेत ज्यांचं इन्सुलिन हे स्टॉप केलं जातं. बरेचसे असे रुग्ण आहेत ज्यांच्या औषध गोळ्या ह्या कमी सुद्धा होतात. म्हणूनच मी म्हणतो की हायपोग्लायसिमियाला न घाबरता त्याचे गैरसमज दूर करून शास्त्रोक्त माहिती जाणून मधुमेही तज्ज्ञांचा सल्ला घेऊन नक्कीच संकटात सुद्धा तुम्ही संधी साधू शकता आणि इन्सुलिनचा डोस कमी करू शकता, औषध गोळ्यांचा सुद्धा डोस कमी करू शकता. डॉक्टर अभिजित मुगळीकर, इतकं बिझी शेड्यूल असताना सुद्धा तुम्ही आज या कार्यक्रमात उपस्थित राहिलात आणि इतकं मार्गदर्शन आम्हाला केलं. पण जाता जाता तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सल्ला द्याल? मधुमेहाच्या उपचारामध्ये केवळ औषध गोळ्या किंवा इन्सुलिन आणि वेळच्या वेळेवर तपासणे एवढंच महत्त्वाचं नाही आहे, तर मधुमेहाबद्दल शास्त्रोक्त माहिती जाणून घेणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. आज जसं आपण बघितलं हायपोग्लायसिमिया किंवा लो ब्लड शुगर हे जरी मधुमेहामध्ये दुष्परिणाम असेल, ज्याला आम्ही इमिजिएट कॉम्प्लिकेशन असं म्हणतो, पण ते कॉम्प्लिकेशनसुद्धा किंवा तो दुष्परिणामसुद्धा तुम्ही टाळू शकता. प्रतिबंधात्मक उपचार करू शकता आणि या प्रतिबंधात्मक उपचारामध्ये तुम्ही जर केलात तर नक्कीच तुम्हाला हायपोग्लायसिमिया होणार नाही, म्हणजेच लो ब्लड शुगर होणार नाही. तसंच हायपरग्लायसिमिया म्हणजेच रक्तातलं साखरेचं प्रमाण हे वाढणार सुद्धा नाही. पण ही तुम्ही संधी म्हणून सुद्धा घेऊ शकता. हे संकट तुम्ही संधी म्हणून सुद्धा पाहू शकता. फक्त करायचं एवढंच आहे की मधुमेह तज्ज्ञांचा आणि फिजिशियनचा सल्ला घ्यायचा आहे, वेळच्या वेळी तपासणी करायची आणि जर जमलं तर तुमच्या डोस ॲडजस्टमेंट त्या मधुमेह तज्ज्ञांच्या सल्ल्याने करून घ्यायचे. जर असं केलं तर नक्कीच तुम्ही मधुमेहाचे होणारे दूरगामी दुष्परिणामसुद्धा टाळू शकता आणि इमिजिएट कॉम्प्लिकेशन्स जसे हायपोग्लायसिमिया ते सुद्धा टाळू शकता आणि मधुमेहाबरोबर निरोगी जीवन जगू शकता. म्हणूनच मी म्हणतो मधुमेही नव्हे तर मधुस्नेही व्हा. डॉक्टर अभिजित, खरंच तुम्ही आज जो सल्ला दिला तो खूप महत्त्वाचा आहे. जसं तुम्ही म्हणालात की मधुमेही नाही तर मधुस्नेही व्हा आणि नक्कीच हा सल्ला सगळ्यांसाठी उपयुक्त ठरेल. तुम्ही आज इथे आलात, इतकी महत्त्वपूर्ण माहिती आमच्या सगळ्या प्रेक्षकांना दिली. आम्ही समजतो की तुमचं इतकं बिझी शेड्यूल आहे, कारण मराठवाड्यात एकमेव असे डायबेटॉलॉजिस्ट आहेत, जे मी असं म्हणेल की सर्व अर्थाने म्हणजे ते एक उत्तम शिक्षक सुद्धा आहे. बरेचसे स्टुडंट्स आज तुमच्यामुळे खऱ्या अर्थाने शिक्षण घेऊ शकतात खूप चांगल्या पद्धतीने. डॉक्टर, तुम्ही तिथे आलात आणि इतकी महत्त्वपूर्ण माहिती दिली यासाठी पुनश्च एकदा खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. डॉक्टर अभिजित मुगळीकर, खरं तर तुम्ही असंख्य विद्यार्थ्यांना आत्ता शिकवत आहात, घडवत आहात आणि तुमचे विद्यार्थी सेवा प्रदान करतात रुग्णांसाठी. तर तुम्हाला खऱ्या अर्थाने मधुमेह आणि मधुमेहाविषयी ही सगळी माहिती किंवा त्याबद्दल खऱ्या अर्थाने ऊर्जा कुठून मिळाली, जेणेकरून की या क्षेत्रात इतकं चांगलं काम ते? मधुमेहामध्ये खरंच तुम्ही म्हटल्याप्रमाणे फक्त ट्रीटमेंट किंवा उपचार याचीच गरज नाही, तर मधुमेहामध्ये जनजागृती करणं किंवा जनजागृती करणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. कारण मधुमेहाबद्दल बरेचसे गैरसमज आहेत आणि ते गैरसमज जर दूर झाले नाही तर ट्रीटमेंट करून सुद्धा उपचार करून सुद्धा बऱ्याच मधुमेही रुग्णांचं मधुमेह हा नियंत्रित येत नाही आणि दुष्परिणाम होण्याचे चान्सेस हे जास्त जातात. तुम्ही जसं म्हणालात की बिईंग अ प्रोफेसर मी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना सुद्धा शिकवतो, पण त्याचनुसार सुद्धा मला असं लक्षात आलं की विद्यार्थ्यांना नुसतेच स्किल्स नाही किंवा नुसतंच थेरटिकली शिकवून उपयोग नाही, तर त्यांना जनजागृतीपर बरेचसे व्याख्यान देण्यासाठी सुद्धा उद्युक्त करणं हे खूप गरजेचं आहे आणि त्यांना सांगण्यासाठी म्हणूनच मी असे बरेचसे जनजागृतीपर कार्यक्रम हे आयोजित केले जातात किंवा आयोजित करतो. डॉक्टर मुगळीकर, जसं तुम्ही आता म्हणाला, तर एक संदेश काय असेल, कारण बरेचशी लोक आज सोशल मीडियावरती कनेक्ट आहेत. आपला मेसेज सुद्धा बऱ्याच लोकांपर्यंत आता पोहोचत असेल. कोणी रील स्क्रोलही करत असेल, तर कदाचित आपली रील त्यांच्यापर्यंत पोहोचेल. तर तुम्ही काय सल्ला द्या? मी मधुमेही रुग्णांना एवढाच सल्ला देईन की मधुमेहाबद्दलची शास्त्रोक्त माहिती जाणा आणि मधुमेहाला न घाबरता तुम्ही जर मधुमेहाचा मित्र झालात, मधुमेहाचा सखा झालात, तर नक्कीच तुम्ही मधुमेह नियंत्रित ठेवू शकता आणि होणारे दुष्परिणाम सुद्धा टाळू शकता. आणि म्हणूनच मी म्हणतो की मधुमेही नव्हे तर मधुमेहाबद्दल शास्त्रोक्त माहिती जाणा, वेळच्या वेळेत तपासणी करा आणि मधुमेह तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार तुम्ही मधुमेही न राहता मधुस्नेही व्हा. धन्यवाद डॉक्टर. खरं तर ही माहिती सगळ्यांसाठीच खूप उपयुक्त ठरेल की मधुस्नेही वाग ते सर्वात महत्वाचं आहे. तुम्ही सुद्धा मधुमेह आणि मधुमेहांच्या उपचारांबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या कार्डिओ डायबिटीज डायलॉग या पेजला लॉग इन करायला विसरू नका. आम्ही फेसबुक, इंस्टाग्राम त्याचबरोबर यूट्यूबवर अवेलेबल आहोत. तर आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या कार्यक्रमात इतकंच. पुन्हा भेटू नवीन चर्चेसोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा, काळजी घ्या. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर अभिजित मुगळीकर, मधुमेह तज्ज्ञ लातूर, IDF
किंवा इंटरनॅशनल डायबिटीस फेडरेशनच्या या वर्षाच्या घोषवाक्यानुसार नो युअर रिस्पॉन्सिबिलिटी अँड नो युअर रिस्क म्हणजेच आपली जोखीम ओळखा व आपली जबाबदारी ओळखा यानुसार प्रत्येक मधुमेही रुग्णांनी मधुमेहाबद्दलची शास्त्रोक्त माहिती जाणून घेणं हे खूप गरजेचं आहे। या माहितीमध्ये मधुमेहाची लक्षणे, मधुमेहाचे दुष्परिणाम आणि मधुमेहाबद्दलचे गैरसमज तसेच नियमित किंवा वेळोवेळी करावी लागणारी तपासणी का खरंच गरजेची आहे आणि जर असं केलं तर नक्कीच मधुमेह नियंत्रित ठेवून तुम्ही होणारे दुष्परिणाम हे सुद्धा टाळू शकता। मधुमेही रुग्णांबरोबरच काही व्यक्ती ज्यांना की भविष्यामध्ये मधुमेह होण्याची शक्यता आहे अशा व्यक्तींसाठी सुद्धा इंडियन डायबिटीस रिस्क स्कोअर म्हणजे काय आणि असा रिस्क स्कोअर जर तुम्ही स्वतःवर अवलंबला तर नक्कीच भविष्यामध्ये तुम्हाला सुद्धा मधुमेह होण्याची शक्यता आहे का नाही हे जाणून घेऊ शकता। आणि IDFच्या घोषवाक्यानुसार म्हणजेच नो युअर रिस्क अँड नो युअर रिस्पॉन्सिबिलिटी त्या पद्धतीने भविष्यात जर एखाद्या व्यक्तीला मधुमेह होण्याची शक्यता असेल तर नक्कीच आजच जीवनशैली बदलरूपी लस टोचून म्हणजेच आहार किंवा व्यायाम याचा व्यवस्थित संतुलन ठेवून तुम्ही होणारी रिस्क, होणारी शक्यता मधुमेह होण्याची भविष्यात नक्कीच टाळू शकता। म्हणूनच मी म्हणेन की मधुमेह हा जर नियंत्रित ठेवला तर तुम्ही मधुमेहाचे होणारे दुष्परिणाम टाळू शकता आणि एखाद्या व्यक्तीला जर भविष्यात मधुमेह होण्याची शक्यता असेल तर नक्कीच जीवनशैली बदल जर केलीत तर तुम्ही होणारा मधुमेहसुद्धा टाळू शकता। म्हणून मी एवढंच म्हणेन की मधुमेही नव्हे तर मधुस्नेही व्हा म्हणजेच मधुमेहाबरोबर जगताना किंवा निरोगी जीवन जगताना मधुमेहाबद्दलची शास्त्रोक्त माहिती जाणा आणि मधुमेह नियंत्रित ठेवून मधुमेहाबरोबर निरोगी जीवन जगा। धन्यवाद।